राज्यभरातल्या गावांमध्ये नेमकं काय घडतंय पाहूयात गाव तिथं माझा। यवतमाळ जिल्ह्यातल्या दिग्रस तालुक्यातील अरुणावती धरणातून काही गावांना पाणी पुरवठा केला जातोय। स्थानिक विश्रामगृहाजवळ या जमिनीत जलवाहिनीचा वॉल बिघडला असून त्यातून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे। गेल्या 1.5 महिन्यांपासून ही गळती होत असून आतापर्यंत लाखो लिटर पाण्याची नासाडी झालेली आहे। कालच 12वीचा निकाल जाहीर झालेला आहे आणि या निकालामध्ये पुणे विभागातून नगर जिल्ह्याने बाजी मारली आहे। नगर जिल्ह्याचा यंदाचा निकाल 92.14% लागलाय। त्यातही मुलांवर भारी ठरल्या असून मुलींची टक्केवारी 94.94 तर मुलांची टक्केवारी 92.14% आहे। जिल्ह्यातून 61,271 विद्यार्थ्यांनी 12वीची परीक्षा दिली होती। यातील 56,457 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत। 1 जूनच्या शेतकरी संपावरती जाण्याच्या पार्श्वभूमीवरती राज्यामध्ये तीव्र पडसाद उमटू लागले आहे। शिवसेनाही शेतकरी संपाला पाठिंबा देण्यासाठी सरसावली आहे। शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळावा, शेतकऱ्याला पूर्ण कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी शिवसेनेनं अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव, राहता, संगमनेरसह अनेक ठिकाणी आंदोलन केलं। शनी शिंगणापूर आणि त्र्यंबकेश्वर मध्ये आंदोलन केल्यानंतर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी अकोले तालुक्यातील कोतुळ गावामध्ये आंदोलन केलंय। कोतुळ गावातील मोठे बाबा मंदिरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून महिलांना प्रवेशबंदी होती, तर आंदोलन करून तृप्ती देसाई यांनी या मंदिरात सुद्धा महिलांना प्रवेश मिळवून दिलाय। भंडारा जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पांडे महालाच्या संवर्धनासाठी पांडे महाल बचाव कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे। पांडे महालाच्या 1/3 भागाची विक्रीपत्र रद्द करण्यात यावं या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन 15 दिवस लोटून देखील अधिकाऱ्यांनी याची दखल न घेतल्यानं शहरवासियांनी स्वाक्षरी अभियान राबवलंय। शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी शिवसेनेनं मी कर्जमुक्त होणारच या अभियानाची कोल्हापुरामध्ये सुरुवात केली आहे। या अभियानाअंतर्गत शिवसेनेचे पदाधिकारी कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या शेतकऱ्यांच्या बांधावरती पोहोचले। तिथं त्यांनी शेतकऱ्यांकडून मी कर्जमुक्त होणारच या मोहिमेअंतर्गत कर्जमुक्तीचे फॉर्म भरून घेतले। सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज यांच्यावर झालेल्या चाकू हल्ल्याविरोधात तसेच इतिहास संशोधक कोकाटे यांच्यावरील हल्ल्याच्या प्रयत्नाच्या निषेधार्थ वर्ध्यामध्ये मोर्चा काढण्यात आला। शहरातील अनेक सामाजिक आणि विद्यार्थी संघटनांनी मोर्चामध्ये सहभाग नोंदवला होता। शिवाजी चौकातून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत चालला। तिथे जिल्हाधिकाऱ्यांना दोषींवरती कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी असलेलं निवेदन देण्यात आलंय। नाशिकच्या एकलहरे औष्णिक वीज केंद्राजवळ एका महिलेचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आलाय। स्थानिकांनी याबाबत माहिती देताच पोलिसांनी याचा तपास सुरू केलाय। ही महिला 25 ते 30 वर्षांची असावी असा अंदाज वर्तवण्यात येतोय। तिच्या गळ्यावर धारदार शस्त्रानं वार करून नंतर जाळल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। ही महिला कोण आहे याची अद्याप ओळख पटलेली नाही। बनाएंगे मंदिर गाण्यामध्ये उसळलेल्या दंगली प्रकरणी 21 आरोपींना शिक्षा ठोठावण्यात आली आहे। यातील एकाला जन्मठेप तर तिघांना 10 वर्षे तुरुंगवास आणि 17 लोकांना 1 ते 6 महिन्याची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। जालना जिल्हा सत्र न्यायालयानं ही शिक्षा सुनावली आहे। लातूर जिल्ह्यातल्या मुरुडमध्ये दर मंगळवारी जनावरांचा बाजार भरतो। पेरणीच्या तोंडावरती या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर जनावरांची खरेदी विक्री होते। लातूर, उस्मानाबाद, बीडसह आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमधून सुद्धा व्यापारी इथं खरेदीसाठी येतात। राज्य सरकारच्या जनावर खरेदी विक्री संबंधीच्या नियमावलीचा या बाजाराला फटका बसल्याची भीती या ठिकाणी व्यक्त करण्यात येते। येत्या 6 जून रोजी किल्ले रायगडावरती तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होणार असून लाखो शिवप्रेमी उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे। यावेळी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीच्या वतीनं तिथीनुसार हा सोहळा साजरा करण्यात येणार आहे। यंदाच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला छत्रपती संभाजीराजे भोसले उपस्थित राहणार आहेत। 2010 या वर्षाची अखंड परंपरा असलेल्या संत मुक्ताबाईंच्या पालखीचं जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून मंगळवारी प्रस्थान झालं। वारकरी संप्रदायाच्या आराध्य दैवत असलेल्या विठुरायाच्या दर्शनासाठी आषाढी वारीसाठी दरवर्षी संतांच्या पालख्या दिंड्या जात असतात। यात खानदेश, विदर्भ, मध्य प्रदेश येथून एकमेव संत मुक्ताबाईंची पालखी पंढरपूरकडे रवाना झाली आहे।
आहे.